हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। 14 फेब्रुवारी 2024 बसंत पंचमी, सरस्वती पूजन मुहूर्त, मुलांसाठी मंत्र, अभ्यासात होईल प्रगती। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा। बसंत पंचमी ह्या दिवशी माता सरस्वती हातामध्ये पुस्तक, वीणा व माळ घेऊन पांढरी वस्त्र परिधान करून कमळावरती विराजमान होऊन प्रकट झाली होती। म्हणूनच ह्या दिवशी माता सरस्वतीची पूजा अर्चा केली जाते। त्याचबरोबर वसंत पंचमी ह्या दिवशी वसंत ऋतूची सुद्धा सुरुवात होते। पंचांगानुसार प्रत्येक वर्षी माघ महिन्यामध्ये शुक्ल पक्ष पंचमी ह्या तिथीला वसंत पंचमी साजरी करतात। हा सण मुख्य करून ज्ञान, विद्या, संगीत व कलाची देवी माता सरस्वतीला समर्पित आहे। या दिवशी देवी माता सरस्वतीचा जन्म झाला होता। शास्त्रानुसार बसंत पंचमी ह्या दिवशी माता सरस्वतीची पूजा केल्याने माता लक्ष्मी व माता काली प्रसन्न होते। तसेच ह्या दिवसापासून वसंत ऋतूची सुरुवात होते। आता आपण पाहूया वसंत पंचमी तिथी, पूजा विधी व मुलांसाठी मंत्र व त्याचे उपाय काय आहेत ते बघूया। बसंत पंचमी 2024 तिथी पंचांगानुसार माघ महिन्यामध्ये शुक्ल पक्ष पंचमी तिथी सुरुवात 13 फेब्रुवारी दुपारी 2:41 सुरू होत असून समाप्ती 14 फेब्रुवारी दुपारी 12:09 समाप्त होत आहे। म्हणूनच ह्या वर्षी 14 फेब्रुवारी ह्या दिवशी बसंत पंचमी साजरी करावयाची आहे। बसंत पंचमी 2024 पूजा शुभ मुहूर्त 14 फेब्रुवारी वसंत पंचमी पूजा मुहूर्त सकाळी 7:01 ते दुपारी 12:35 आहे। ह्या वर्षी पूजासाठी फक्त 5 तास 35 मिनिटे आहेत, तर ह्या वेळात पूजा करावी। धार्मिक मान्यता अनुसार माता सरस्वतीची पूजा अर्चा केल्याने साधकाला शिक्षण व कला क्षेत्रामध्ये सफलता मिळते। जर आपल्या मुलाचे लक्ष अभ्यासात लागत नसेल तर बसंत पंचमी ह्या दिवशी मुलांकडून माता सरस्वतीची पूजा करून काही उपाय करून घेऊ शकता। त्यामुळे मुलांचे अभ्यासातील एकाग्रतेची वृद्धी होऊन प्रत्येक कार्यामध्ये सफलता प्राप्त होऊ शकते। बसंत पंचमी ह्या दिवशी मुलांकडून काही उपाय करून घ्या, त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये मिळेल सफलता। माघ महिन्यातील बसंत पंचमी ह्या दिवशी मुलांकडून माता सरस्वतीची पूजा अर्चा करून घ्या, त्यामुळे विशेष लाभ मिळतील। त्यांना ज्ञान व बुद्धीचा आशीर्वाद माता सरस्वतीकडून मिळेल। बसंत पंचमी ह्या दिवशी सरस्वती माताची कृपा मिळण्यासाठी जरूरतमंद लोकांना पेन, वही किंवा पुस्तक दान करा। हा उपाय केल्याने मुलांच्या वाणीमधील दोष दूर होतो, त्याचबरोबर स्मरणशक्ती वाढते, तसेच त्यांचे अध्यात्माकडे लक्ष केंद्रित व्हायला लागते। बसंत पंचमी पूजा विधी बसंत पंचमी ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पांढरे किंवा पिवळे वस्त्र परिधान करून सरस्वती पूजेचे संकल्प करावा। पूजा स्थानावर माता सरस्वतीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा। मग माता सरस्वतीला गंगाजलनी स्नान घालून पिवळे वस्त्र घालावे। मग पिवळे फूल, अक्षता, पांढरी चंदन, पिवळी रोली, पिवळा गुलाल, धूप, दीप, गंध अर्पित करावे। बसंत पंचमी ह्या दिवशी माता सरस्वतीला पिवळ्या झेंडूची माळ अर्पित करा व त्याचबरोबर पिवळी मिठाईचा भोग दाखवा। मग सरस्वती वंदना मंत्र म्हणून माता सरस्वतीची पूजा अर्चा करा। आपण पाहिजे तर सरस्वती कवचसुद्धा वाचू शकता। मग शेवटी हवन कुंड तयार करून साहित्य घेऊन ओम श्री सरस्वते नमः स्वाहा किंवा ओम ऐं सरस्वते ऐं नमः या मंत्रांचा 108 वेळा जाप करीत हवन करावे। मग शेवटी माता सरस्वतीची आरती म्हणावी। फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत। धन्यवाद।